नमस्कार. मला कळलेली गीता अँड दॅट टू इन टुडेज फास्ट पेस्ड लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. या मला कळलेल्या गीतेवरती भाष्य करायला आज सुरुवात करण्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सध्या मार्गशीर्ष महिना आहे आणि गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योग अध्यायात मार्गशीर्ष महिना हा श्रेष्ठ महिना म्हटलेला आहे. कारण त्या युगामध्ये कॅलेंडर इयर मार्गशीर्षमध्ये सुरू व्हायचं, जे सध्या चैत्रमध्ये सुरू होतं ते त्या वेळात मार्गशीर्षमध्ये सुरू व्हायचं. त्यामुळे वर्षातला पहिला महिना तो मानाचा महिना. आणि दुसरं कारण असं की आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीता जयंती आहे. या दिवशी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रवरती श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली असं मानलं जातं. तर असा चांगला मुहूर्त शोधून मी मला कळलेली गीता यावरती बोलायला सुरुवात करतो. तुम्हाला सर्वांना बहुतेक माहिती असेल की गीतेत 18 अध्याय आहेत. गीता ही पूर्ण संस्कृतमध्ये आहे. मी खूप लहान असताना माझ्या वडिलांनी दादांनी हे गोरखपूर प्रेस भगवद्गीतेचं पुस्तक मला दिलेलं होतं. त्याच्यामध्ये 700 अध्याय आहेत. गीतेवरती अनेक लोकांनी भाष्य केलेली आहेत. अगदी खूप पूर्वी आद्य शंकराचार्यांनी केलेलं, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यानंतर विनोबा भावेंनी 700 ते 700 श्लोकच, पण ते मराठीत आणि ते सुद्धा गीतेतल्या श्लोकांमध्ये जो छंद असेल तो छंद ठेवून त्यांनी मराठीत त्याचं अनुवाद केलेला आहे. असं सगळं असताना मी काय नवीन सांगणार आणि माझी योग्यता तरी काय, असा मी विचार करत होतो जेव्हा मी ह्याच्यावरती काहीतरी बोलायचं ठरवत होतो तेव्हा. आणि तेव्हा असं वाटलं की आजचं युग जे आहे ते खूप निराळ आहे. आजच्या युगामध्ये फास्ट पेस्ड, इन्स्टंटेनियस हे सगळं आपल्याला सारखं काहीतरी चालू असतं. 20-25 वर्षापूर्वी जेव्हा वायफाय आणि इंटरनेट सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रचलित झालं तेव्हापासून जगावरच्या एव्हरीबडी इज ऑन द सेम फुटिंग. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काही एखादी बातमी घडली की सर्व जगभर त्याचा प्रसार काही सेकंदात होतो. आणि त्याच्याबरोबर दुसरं असं झालं की आपण सगळेजण सोशल मीडियामध्ये एवढे गुरफटून गेलेलो आहोत. जसं आहे फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, या सगळ्याला मेटा प्लॅटफॉर्म म्हणतात. तसंच मग ट्विटर म्हणजे एक्स आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर थ्रेड्स आहे, टेलिग्राम आहे, असे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे आपण काही त्याच्यावरती पोस्ट केलं की लगेच काहीतरी फीडबॅक हवा असतो. व्हॉट्सॲपवरती तुम्ही मेसेज पाठवला, एकच काडी असली की याचा अर्थ तो मेसेज डिलिव्हर झालेला नाही. 2 काड्या काळ्या आल्या की तो मेसेज डिलिव्हर झाला. वाचला गेला असेल मेसेज तर दोन्ही काड्या निळ्या रंगाच्या होतात. मग वाचल्यानंतर त्यांनी कधी वाचला हे आपल्याला बघता येतं. मग नुसतं वाचला असं नाही, मग रिस्पॉन्स का नाही दिला, असं सगळं सारखं चक्र हे चालू असतं. म्हणजे थोडक्यात इन्स्टंटेनियस, झटापट आणि त्याच्याचबरोबर फीडबॅक सारखा. या युगामध्ये गीतेमधनं आपल्याला काय आचरणात आणता येईल हा माझा प्रयत्न या सगळ्यातनं असणार आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी सुट्टीच्या दिवसात, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात उकसाण म्हणजे कामशेटपासून एक 7 मैल आतमध्ये एक छोटं खेडेगाव आहे, तिथं दादांची शेती होती आणि आम्ही करमरकर तिथले. तर मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो की मग दादा म्हशीची धार काढताना मला ते रामरक्षा म्हणा, 15वा अध्याय असं शिकवायचे. आता तेव्हा तो 15वा अध्याय मी पाठ केला, पण काही कळालं का हो,
काहीही कळालं नाही. पण केवळ दादांचं संस्कृत चांगलं आणि त्यामुळे तो आदर आणि थोडी भीती यामुळे मी 15वा अध्याय पाठ करून घेतला. मग नंतर मग काही वर्षांतर आम्ही जेव्हा इथं शिकागोत स्थिरस्थावर झाल्यानंतर आमचा एक मराठी मित्रांचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये मग मी 15वा अध्यायावरती थोडं बोललो आणि मग ते बोलत असताना गीता रहस्य वाचायला सुरुवात केली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की 12वा अध्याय काय, 15वा अध्याय काय, हेच फक्त का त्या वेळात लहान मुलांना शिकवले जायचे. कारण ह्या दोन्ही अध्यायात फक्त 20च श्लोक आहेत प्रत्येक अध्यायात. ह्याच्या उलट तुम्ही जर का दुसरा अध्याय बघितला तर त्याच्यामध्ये 74 श्लोक आहेत. त्याच्यानंतर 18वा अध्याय बघितलं तर 78 श्लोक आहे. म्हणजे मग असं आहे ना की लहान मुलांना जर का काहीतरी नवीन कशाची गोडी लावायची असेल तर मग छोटं द्यावं. खूप एवढं मोठं सारं दिलं तर मग ते पहिली त्यांची रिॲक्शन होणार नो. पण जर का छोटंसं काहीतरी दिलं तर मग ते संपवायचं आहे हा त्यांना एक वेध लागतो आणि त्यामुळे मग काहीतरी याची गोडी लागू शकते. तसं हे 12वा 15वा अध्याय सगळ्यात लहान अध्याय असल्यामुळं त्याची गोडी ही सहज लागू शकली आणि त्यामुळे ते अध्याय शिकवले गेले. नाही तसं गीता सगळी विशेषच आहे, पण या अध्यायात असं विशेष काही नाही की जे सगळ्यांकडनं पाठ करून घेतले जायचे. लोकमान्य जेव्हा 16 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील आजारी होते आणि तेव्हा भाषा विवृत्ती नावाची प्राकृत गीतेवरची टीका वाचण्याचं काम लोकमान्यांकडं आलं आणि ते वाचत असताना त्यांना गीतेची गोडी निर्माण झाली. त्यावेळा गीतेवरती अनेक जणांनी भाष्य ऑलरेडी केलेलं होतं आणि अशी एक समजूत करून दिली गेली होती की गीता ही मोक्षपर आहे. मग त्यांच्या मनात असा संदेह निर्माण झाला, प्रश्न निर्माण झाला की हा विरोधाभास आहे. कारण युद्ध करणं हे कुकर्म आहे असं समजून अर्जुन अतिशय खिन्न झालेला होता आणि त्याला श्रीकृष्णाने युद्ध करायला प्रवृत्त केलं. मग तसं जर का असेल तर ज्ञानमार्ग किंवा भक्ती मार्गाने मोक्ष मिळवायचा हा गीतेचा संदेश कसा असेल असा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. मग लोकमान्यांनी गीतेची अनेक पारायणं केली आणि मग त्यातनं त्यांना असं लक्षात आलं, बोध झाला की गीता ही निवृत्तीपर नसून म्हणजे संन्यास मोक्ष ह्याच्यापर नसून योग म्हणजेच कर्मयोगपर आहे असा त्यांना बोध झाला. गीता ही ॲलेगोरिकल आहे असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. ॲलेगोरिकल म्हणजे रूपकात्मक, म्हणजे त्याच्यामध्ये दिसाला काव्य दिसतं. 18 अध्यायांचे 700 श्लोक. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन आणि पांडव आणि कौरव त्यांचं मोठं सैन्य जमलेलं आहे आणि श्रीकृष्ण युद्ध करायला प्रवृत्त करतात असं वरवर दिसतं. पण त्याच्यामागं उपनिषद म्हणजे वेदांत सूत्रांचे जे काही संदेश आहेत, विचार आहेत, त्या सगळ्याचं सार हे गीतेत आलेलं आहे. आता हे एक उदाहरण बघा ना, गीतेमध्ये एकूण किती पात्र आहेत? 4. सगळ्यात पहिला जो श्लोक आहे तो कोणाच्या तोंडी आहे? आणि तो एकच श्लोक आहे, तो म्हणजे धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. धृतराष्ट्र या शब्दाची जर का आपण व्युत्पत्ती बघितली तर धृत राष्ट्र म्हणजे राष्ट्र म्हणजे इथं गादी किंवा सत्ता. सत्ता ही काहीही करून घट्ट पकडून ठेवायची, खुर्ची सोडायची नाही. आजकालच्या युगात बरेच जण असे दिसतात नाही का. तर असा हा धृतराष्ट्र आणि तो आंधळा दाखवलेला आहे. त्याचा संकेतार्थ असा आहे की त्याला तिमिर म्हणजे अज्ञान आवडतं, त्याला प्रकाश नकोय, त्याला ज्ञान नकोय, त्याला अंधार तिमिर हवाय. दुसरं जे पात्र आहे ते संजय आणि ते संजय उवाच बऱ्याच वेळा गीतेत आलेलं आहे. या संजयाला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली होती. म्हणजे तो हस्तिनापूरमध्ये बसून धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रात काय चाललंय याचं अगदी तंतोतंत वर्णन करून त्याला सांगता येत होतं, त्याला दिव्य दृष्टी असल्यामुळे. म्हणजे थोडक्यात त्याला
ज्ञान दिसू शकतं, ह्याचा अर्थ तो त्याचं पालन करतो असं नव्हे, पण त्याला दिव्य दृष्टी आहे, त्याला प्रकाश दिसतो. तिसरं जे पात्र आहे ते अर्जुन. आणि अर्जुन जो आहे तो सुरुवातीला संभ्रम पटलेला आहे, पण जसजशी गीता पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत जाते, तसा तसा अर्जुनाचा संदेह संपूर्ण निघून जातो. परमेश्वराला तो पूर्णपणे शरण येतो आणि त्याला ज्ञान मिळतं. असा हा अर्जुन. आणि सगळ्यात शेवट म्हणजे भगवंतांचं प्रत्यक्ष रूप म्हणजे श्रीकृष्ण. तर अशी 4 पात्र जी आहेत त्याच्यातनं आपल्याला रूपकात्मक असं आहे की अज्ञानापासून, धृतराष्ट्रापासून श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष देव त्यापर्यंतचा हा प्रवास आहे, असं गीतेत सांकेतिक दृष्ट्या आपल्याला दिसू शकतं. मगाशी म्हणलं तसं गीतेत एकूण 18 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जे स्तोत्र आलेलं आहे, जो श्लोक आलेला आहे तो असा आहे की श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु, मी म्हटलं असं उपनिषदांचं सार हे गीतेत आलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम, ब्रह्मज्ञान त्याच्यामध्ये आहे, योगशास्त्रे, आणि योग म्हणजे कर्मयोगशास्त्रे. आणि मग त्या अध्यायाचं नाव, पहिल्या अध्यायाला जसं अर्जुन विषाद योग नाम, दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोग, सांख्ययोगो नाम द्वितीयोध्याय, आणि जो मला दादाने शिकवला तो पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय, 15वा अध्याय पुरुषोत्तम योगावरती आहे. तर मूळ विषय जो आहे तो कर्मयोग, आणि त्या कर्मयोगातला छोटा छोटा भाग त्या त्या अध्यायात जो काही आलेला असेल त्या अनुषंगाने त्या अध्यायाला गीतेच्या अध्यायांमध्ये नावं दिलेली आहेत. तर आता हे पहिलं पुष्प पूर्ण करायच्या अगोदर पुढलं पुष्प जे असणार आहे त्याचं थोडक्यात सूतोवाच करतो. पुढलं पुष्प आहे त्याच्यामध्ये अर्जुन विषाद योग, म्हणजे त्याच्यामध्ये कुरुक्षेत्रावरती कसं मोठं सैन्य जमा झालेलं आहे, कोणी कोणी कुठले शंख वाजवले, त्याच्यानंतर अर्जुन गलित गात्र होऊन कसा खिन्न होऊन बसलेला आहे, या सगळ्याचं वर्णन आहे. आणि यातला जो पहिला श्लोक आहे ना त्याच्यावरती धनश्रीताई लेलेंनी फार सुंदर भाष्य केलेलं आहे. त्या म्हणतात की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे बापरे, हे गीता काय समजतच नाही बाबा. मग त्या म्हणतात की मग पहिल्या श्लोकातलं जो पहिलं चरण आहे ते जर का तुम्ही लक्षात घेतलं तरी सुद्धा तुम्हाला गीता कळाली. मग पहिलं चरण काय आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, म्हणजे क्षेत्रे क्षेत्रे धर्मं कुरु. आता इथं धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे असं नसून धर्म म्हणजे कर्तव्य, म्हणजे तुम्हाला तुमचं कर्तव्य काय आहे ते कळो आणि त्या कर्तव्याचं तुम्ही पालन करा, असा गीतेचा एक संदेश आहे. क्षेत्रे क्षेत्रे धर्मं कुरु. तर असं आपल्याला सर्वांना हे कर्तव्य आपल्याला कळो आणि त्याचं आपण पालन करायला सुरुवात करू, अशी प्रार्थना करून हे पहिलं पुष्प मी समाप्त करतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय.